मित्रांनो, दारुड आहे. मी नयन माझं नाव. केवळ आणि केवळ परमेश्वराची कृपा आहे. आज प्यायची इच्छा हाय झाली नयन. नाही, आज पेलेलो नाही. हाय, हॅलो. मित्रांनो, आज मला दुसऱ्या पायरीवरती बोलायची संधी दिलेली आहे. त्याबद्दल धन्यवाद, थँक्यू. मित्रांनो, दुसऱ्या पायरीबद्दल बोलायच्या आधी मी मला का गरज आहे परमेश्वराची, किंवा मी परमेश्वर म्हणजे काय, आणि तो माझ्या आयुष्यात काय करणार आहे किंवा काय, ह्या संदर्भात बोलायच्या आधी मित्रांनो, मी सर्वप्रथम ज्यावेळेस मध्ये आलो होतो, त्यावेळेस आज मला समजतंय मित्रांनो, की मी दारू पुढं हातबल आहे, माझं जीवन अस्ताव्यस्त झालंय. हे ज्यावेळेस मी मान्य केलं, किंवा ह्याचा ज्यावेळेस आज मला कळतं की ह्याचा ज्यावेळेस मला आज स्वीकार येतो, त्यावेळेस मला परमेश्वराची गरज लागते मित्रांनो. सगळ्यांचे जसे अनुभव आहेत तसेच 19-20 माझे पण अनुभव आहेत मित्रांनो. मी पण दिवशी हातभट्टी पेलो, रस्त्यावरती पडलो, घरी भांडण तंटा झाली, माझी इज्जत गेली, शारीरिक, मानसिक, आर्थिक, भौतिक सगळ्या बाजूंनी मार खाल्ला होता मित्रांनो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला आहे ना, जगायचं नव्हतं मित्रांनो, मला मारायचं होतं. कारण की मला असं वाटायचं की राव, माझ्यासोबत सगळं अनफेअर झालेलं आहे. हे जे काही समाजातली लोक आहेत, माझ्या कामावरचे असतील, माझ्या घरचे असतील, माझ्या मित्रमंडळी असतील, त्यांनी राव माझा वापर करून मला सोडून दिलेलं आहे, किंवा आहे ना, यांनी फक्त मतलब साधलेला आहे मला वापरण्याचा. आणि मी आज माझ्या प्रॉब्लेम मध्ये किंवा मी अशा सिच्युएशन मधनं चाललेलो आहे ना, तर ही लोक राव मला मदत करत नाहीत. आणि भयानक अवस्थेमध्ये होतो मित्रांनो, मानसिकरित्या मी, वैचारिकरित्या, भावनिकरित्या. आणि ए मध्ये ज्यावेळेस आलो ना मित्रांनो, ए मध्ये आल्यानंतर मी बसल्यानंतर मला सांगितलं गेलं की हा एक आजार आहे, आणि तू काय मुद्दाम केलेलं नाहीये, यू आर नॉट अ बॅड पर्सन, गुड पर्सन, यू आर सिक पर्सन, असं समथिंग समथिंग सांगितलं गेलं मित्रांनो. आणि 1 सव्वा महिन्यानंतर मी परत दारू पिलो बरं का. 1 सव्वा महिन्यानंतर ज्यावेळेस मी दारू पिलो आणि परत ए मध्ये आलो ना, त्यावेळेस मला हे समजलं गेलं की मित्रांनो, हिथं आहे ना, माझी दारू मी नाही थांबू शकत, तर माझी दारू परमेश्वर थांबवतो. कारण की मी लय भयानक मार खाल्ला होता, भयानक रपाटे, म्हणजे जे काही समाजमान्य दारुडा असतो ना, जो रस्त्यावरती झोपतो, दिवशी हातभट्टी पितो, चोऱ्या माऱ्या करतो, घरामध्ये मारामाऱ्या करतो, दारूच्या धांद्यावरती, हे सगळं 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 झालं होतं मित्रांनो. त्या उलट्या व्हायच्या, जुलाब व्हायचे. मी स्वतः आहे ना, दारू सोडायला आहे ना, डॉक्टरांकडे जायचो. डॉक्टरांना म्हणायचो मला दारू सोडायचं, गोळ्या द्या. मी त्या गोळ्या पण खायचो आणि परत 2-3 दिवसांनी दारू पण प्यायचो मित्रांनो. मांत्रिकाकडे जायचो, त्यांच्याकडनं ते धागे दोरे गंडे आपले त्याचे जे म्हणतात, ते स्वतःहून केलेले. माझ्या घरच्यांनी तर केलेलेच आहे मित्रांनो, पण मी स्वतःहून केलेले. कारण की मला मान्य होतं की ना, दारू माझा प्रॉब्लेम. मला ए मध्ये यायच्या आधीच मला मान्य होतं की दारूने माझी लय वाट लागलेली आहे. माझे मित्र, माझ्या घरातले मला सगळे म्हणायचे, नाही ना, तुझ्यामध्ये ना 99 गुण चांगले आहेत रे, फक्त एक गुण वाईट आहे, तो म्हणजे तू दारू पितो राव. तू दारू सोड राव भाऊ, तुझ्यासारखा आहे ना दुनियेत माणूस नाही. आणि मित्रांनो, मला वाटायचं की राव, ये मध्ये आल्यावर ज्यावेळेस मी 1 सव्वा महिना थांबलो होतो, मला वाटायचं राव, मी एवढी दिवशी हातभट्टी प्यायचो, एवढं रसातळाला गेलो होतो, आणि आज मी दारू पित नाही राव, व्यवस्थित राहतो, चांगले कपडे घालतो, 7-8 दिवसामध्ये माझे विड्रॉल गेले होते, जेवण जायला लागलं होतं. बायको सोडून म्हणजे कायमची नव्हती गेली, पण मला कंटाळून माहेरी निघून गेली होती. ती पण आली, आई वडील भावाकडे गेले होते, ती पण आली. मला काम लागलं त्या 1 सव्वा-1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये. आणि ज्या दिवशी माझी सॅलरी झाली ना मित्रांनो, त्या दिवशी मी बिअर म्हणून प्यायला गेलो. मला अरे दिवशी हातभट्टी प्यायचो राव आपण, आणि ती काय आपल्याला व्यवस्थित प्याता नाही आली, पण आता आपण बिअर पिऊ मस्तपैकी. आणि मला असं वाटायचं की मी माझी दारू थांबवलेली आहे बरं का. मी दिवशी हातभट्टी प्यायचो, एवढा भयानक अवस्था. कारण की मित्रांनो, मी ज्यावेळेस ए मध्ये आलो ना, तर माझ्यासारखे अनुभव लय कमी लोकांचे होते बरं का. म्हणजे मला आजही समजतंय की माझे जे रॉक बॉटम होते ना, तर ते माझ्या आजही मी विचार केला ना, पडताळणी केली ना, तर मला अशी कधी तुलना करायची गरजच नाही पडली की मी दारोडा आहे का नाही किंवा काय आहे ते. मला पहिल्याच मीटिंग मध्ये रडायला आलं होतं, आणि पहिल्याच मीटिंग मध्ये ना, तो आपल्या इथे म्हणतात ना, स्पार्क होतो, स्पार्क. तो स्पार्क माझ्या आहे ना आतमध्ये झाला होता की राव, हिथं नाही ना, नाही ना, तर कुठंच नाही. त्यावेळेस मी 5.5 वर्षापूर्वीची पहिली मीटिंग केली होती ना, त्यावेळेस मित्रांनो, मला आहे ना, एच्या मीटिंगचा मेसेज कसा भेटला ना, थोडस त्याच्यावरती सांगतो मित्रांनो. मी आहे ना, ज्या हातभट्टीच्या धंद्यावर पडीक असायचो ना शेवटचे 6 महिने, तर त्या हातभट्टीच्या धंद्यावर आमची गँग तयार झाली होती 7-8 जणांची, नाही का. कोणाला 10 रुपये कमी असते आणि कोणाला 90ला पैसे नसते, आणि म्हणजे तिथं ती दिशी पण भेटायची, हातभट्टी पण भेटायची ब्लॅकनी. आम्ही मित्रांनो एकमेकांना असं भावासारखं समजायचो. मटण आण, कुठं वजडी आण, तिथं बनवायची, खायची. मग मी दारू प्याता प्याता त्यांना सांगायचो, राव माय बायको अशीचे, माय वडील तसेचे, याने असंच केलं, त्याने तसंच केलं. अशी मित्रांनो गँग तयार झाली. आणि आमच्या गँग मधला एक जण आहे ना, त्याला त्याच्या घरच्यांनी व्यसनमुक्ती केंद्रात टाकलं होतं. आणि मला असं वाटायचं का, हे व्यसनमुक्ती केंद्र काय असतं, मी पण तिथे गेलो ना, माही पण दारू सुटन, असं तसं मी बरंच ऐकलं होतं मित्रांनो.
कारण की जरा पुस्तक वाचायचं ना मला आधीपासून वेळ होतो. आणि त्या पुस्तकांमध्ये वगैरे मी त्या स्टोऱ्या वगैरे क्राईम पेट्रोलच्या त्याच्यात मी बघितलं होतं, व्यसनमुक्ती केंद्रामध्ये गेला मग सुधारला, त्याची नशा थांबली वगैरे वगैरे वगैरे. तर मित्रांनो आमच्यामध्ये ना एक नवीन एक माणूस येऊन बसायचा. आणि तो एक एक सव्वा एक क्वार्टर मारायचा, कधी हातभट्टी प्यायचा, आणि तो माझ्या शेजारी येऊन बसायचा. 2-3 दिवस झाले त्याची माझी ओळख झाली होती. त्याचं नाव मला अजूनही आठवत नाही. मित्रांनो 2-3 दिवसच झाले माझी आणि त्याची ओळख झाली. मी असं बोलता बोलता त्याला म्हणलं, राव मला दारू सोडायची राव, व्यसनमुक्ती केंद्र काय असतं असं तसं नाही का. तर तो मला म्हणला, अरे मी 3 वेळा व्यसनमुक्ती केंद्रात जाऊन आलो, माझी काय दारू काय सुटली नाही. पण मला आहे ना अशा अशा चिप्स ठिकाणी माझ्या खायचे तुला? भावाने नेलं होतं. 2013 साली आहे ना, चिप्स मला माझ्या खायचे भावाने तुला? अशा अशा ठिकाणी. भाऊ कोण आहे, जरा म्यूट करता का भाऊ तुम्ही? तर मित्रांनो तो मला म्हणला की अशा अशा ठिकाणी मला नेलं होतं 2013 साठी. आणि मला काय दारू सोडायची नव्हती म्हणून मी काय तिथे थांबलो नाही, 1-2 मीटिंग केल्या मी. पण त्याचं आहे ना पुस्तक माझ्या खिशात आहे. मला ते जे मीटिंग लिस्ट असते ना मित्रांनो, त्यावेळेस छोटंसं पुस्तक असायचं आमच्या इथं गुलाबी कलरचं. ते पुस्तक त्यांनी ना मला 2019 ला दिलं. त्यांनी याची मीटिंग केली होती 2013 ला. आणि तो मला दारूच्या धंद्यावर भेटला 2019 ला, म्हणजे 6 वर्षानंतर. जवळजवळ ते 6 वर्ष पुस्तक त्याच्या पाकिटामध्ये होतं मित्रांनो. आणि ते घेतल्यानंतर मी आहे ना त्याच्यावर जे काही 20 प्रश्न होते पहिले, ते 20 प्रश्न वाचले. हॉस्पिटलायझेशन झालंय का, तुम्ही खालच्या लोकांमध्ये जाऊन बसताय का, तुमच्या घरी प्रॉब्लेम झालाय का, सकाळी उठल्यानंतर दारू प्यायची इच्छा होते का, 3 प्रश्न ओके असेल तर तुम्ही दारुडे संभाव्य मद्यपी. आणि मित्रांनो ते वाचल्यानंतर आपल्याला वाटलं की राव, आपल्याला 100% प्रॉब्लेम आहे राव. आणि मित्रांनो तो कॉन्टॅक्ट नंबर होता ना, त्याच्यावर मी कॉल केला. एका मेंबरने उचलला. त्या मेंबरला मी दारू प्यायल्यानंतर बोलवच्चन टाकायची ती टाकली, मी असं आहे मी तसं आहे, माझं यावे माझं त्यावे, इकडे ओळख आहे तिकडे ओळख आहे. त्या मेंबरने ना मित्रांनो माझ्यापेक्षा जास्त मला बोलबच्चन म्हणण्यापेक्षा त्याचे खरे खरे अनुभव सांगितले मित्रांनो. आणि मला आहे ना कुठं ना रिलेट झालं, रिलेट. आपल्या इथं म्हणतात ना, एक दारुडा दुसरा दारुड्यासोबत बोलल्यानंतर आहे ना जो चमत्कार होतो ना, तो चमत्कार मित्रांनो ना मला त्या दिवशी फोनवरती झाला. मला असं वाटलं, अरे आपली दारू सुटन ना सुटन, किंवा मला दारू सोडायचीच नव्हती. जाऊन येणार राव ह्या माणसाला आपण भेटू बरं का, हा माणूस कसा दिसतो कसा काय बघायला राव. आपल्यासोबत जे घडतंय ना हे सगळं ह्याच्यासोबत घडलंय राव. आणि मित्रांनो मी त्या दिवशी सोमवारी मिटिंगला गेलो. मिटिंगला गेल्यानंतर आपल्या इथं म्हणतात पहिल्या मीटिंग मध्ये समजत नाही किंवा काय नाही काय 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 नाही. मला आहे ना पहिल्या मीटिंग मध्ये ना एवढं समजलं. आयला आपली दारू थांबन ना थांबन, सुटन ना सुटन. पण आहे ना राव, ही लोक आहेत ना, ह्यांच्या चेहऱ्यावर जे काही प्रसन्नता आहे, आनंद आहे, ह्यांच्या अंगावर जे काही कपडे आहेत ना, गाड्या बिड्या घेऊन आलेत नाही, ह्यांच्यासारखी जिंदगी आपली 100% होईल राव. 100% बरं का. आणि तो स्पार्क झाला राव, आतून स्पार्क झाला. मला मला आठवतं, मी पहिल्या मीटिंग मध्येच आहे ना मी रडत होतो मित्रांनो. दुसऱ्या तिसऱ्या शेअरिंग नंतर मी रडत होतो. पुढे बसलो होतो, स्वागत केलं होतं, आणि बाहेर आल्यानंतर पण रडत होतो मित्रांनो. आज मला जाणीव होती की मला अल्कोहोलिक्स अनोनिमसचा मेसेज कुठल्या माणसाने नाही दिला, तर मला परमेश्वरांनी अल्कोहोलिक्स अनोनिमसचा मेसेज दिलाय. कारण की ज्या वेळेस मित्रांनो माझी दारू वगैरे थांबली ना, आणि मला लय आनंद झाला. मला असली फेलोशिप भेटली, असले बांधव भेटले की ज्यांनी ना मला राव प्रेम दिलं, मला मिठी मारली. पहिल्या दिवशी ना एक जण मला, अरे रडायचं ना तुला माझ्या गळ्यात पडून रड, मी त्याच्या गळ्यात पडून रडत होतो मित्रांनो. माझ्या भावानी मला नाकारलं होतं, मित्रांनी, माझ्या आई वडिलांनी, माझ्या बायकोनी. पण अल्कोहोलिक्स अनोनिमसने ना मित्रांनो मला प्रेम दिलं. आणि हे सगळं भेटल्यानंतर ना मी लय म्हणजे लय आता हे झालो, काय कसलं भारी राव, कसले भारी मेंबर आहेत राव हे ते ना का. आणि त्याच्यानंतर मित्रांनो मी त्या दारूच्या धंद्यावरती ना त्या माणसाला शोधायला कमीत कमी 4-5 वेळा, जास्त 7-8-10 वेळा तरी गेलो असं मित्रांनो. मी विचारलं राव, तो माणूस यायचं मला एवढंच माहिती होतं, त्याची डिस्कवर गाडी होती आणि त्याची हेडलाईट फुटलेली होती. आणि मी तिथं दारूच्या धंद्यावाला पण अरे असं असा माणूस यायचा. ते त्याला राव यायचं बरोबर आहे राव, पण तो कुठं राहतो, त्याचं नाव काय आहे, काय माहित नाही राव. तो माणूस आला होता मित्रांनो. त्याने आहे ना मला तो मेसेज दिला होता. आणि त्याच्यानंतर तो माणूस परत मला कधी ते दारूच्या धंद्यावर दिसला ना. आजही ते दारूच्या धंद्यावरचे मित्र आहेत माझे मित्र, दारूच्या धंद्याचा मालक सुद्धा मित्र आहे माझा मित्रांनो. पण तो माणूस आहे ना आज 5.5 वर्षानंतर पण मला त्या माणसाचा शोध नाही लागला. आज मला माहित नाही की तो माणूस कुठे आहे काय आहे, पण मला एवढं 100% माहिती आहे की मला अल्कोहोलिक्स अनोनिमस मध्ये आणणार आहे ना परमेश्वर होता मित्रांनो. ह्याच्यात नो डाऊट आहे, नो डाऊट. मित्रांनो ज्यावेळेस मी ए मध्ये आलो दुसऱ्यांदा, त्यावेळेस मला आहे ना सांगितलं गेलं की अरे नयन, तू तुझी दारू नाही थांबू शकत, तर तुझी दारू ईश्वराने थांबवलेली आहे. या 4 रूम मध्ये, आपलं या 4 भिंतींच्या आतमध्ये, ह्या रूम मध्ये परमेश्वर आहे. असं आहे तसं आहे. पण मला आधी थोडंसं वेडगळीच वाटायचं, कारण की मित्रांनो माझा स्वभाव कसा होता माहिती का सुरुवातीपासून. मी जरा म्हणजे प्रत्येक गोष्टीला आहे ना मी असं चाच पडून पाहणार आहे, म्हणजे R&D करणार नाही का, रिसर्च अँड डेव्हलपमेंटची माणसं असतात ना. नक्की आहे का, नक्की तसंच आहे का, मग हेच आहे का, मग तेच आहे का, नाही का असं.
आणि मित्रांनो मी ज्यावेळेस ए मध्ये आलो आणि मला म्हणले परमेश्वर परमेश्वर, इथं प्रार्थना वगैरे करायला लागले, देवा देवा, आणि चांगली शेअरिंग बिरिंग ऐकायचो, फुल 101 धुरंधर शेअरिंग व्हायची, गटारात पडलो, मारामाऱ्या केल्या, कुटाणा केला, हे केला, मी बी हात वर करायचो, म्हणायचो मानाव नाही नाही, मी एक दारोडा आहे, मी बी गटारात पडलो, मी बी बायकोला हाणलं, हे केलं ते लय बडा हाणायचो. 2 क्वार्टर 3 क्वार्टर पेलो, मी म्हणायचो 4 क्वार्टर पेलो, 5 क्वार्टर. आणि मित्रांनो मला ह्याच्यामध्ये लय आनंद वाटायचा, लय भारी वाटायचं मला. पण मित्रांनो 1.5 महिन्यानंतर दारू पिल्यानंतर ज्यावेळेस मी आहे ना, पहिल्यांदा मला स्पॉन्सर भेटला, मी म्हणून आज परमेश्वर कृपेनेच मला भेटला बरं का तो स्पॉन्सर. त्याने मला पहिल्या दिवशीच आहे ना बिग बुक उघडलं, पहिली पायरी काय आहे, कुठं काय लिहिलेली, मला जास्त माहित नव्हतं बरं का मित्रांनो, हे पायऱ्या बिऱ्या काय असतं, स्पॉन्सर म्हणजे काय ते पण माहित नव्हतं. मी सोबर झालो, मला 90 दिवस झाले, लॉकडाऊन लागलं 21 मार्चला 2020ला, मला चांगलं आठवते. आणि ते स्पॉन्सर सोबत बोलायचो, स्पॉन्सर मला म्हणायचं अरे हे हात बोलताय, हे अस्ताव्यस्त आहे, हे असं आहे तसं आहे, बरोबर ठीक आहे बाबा, हाय तर आहे. मग त्याच्यानंतर मित्रांनो ज्यावेळेस मी आहे ना सेकंड स्टेप आपल्या इथं म्हणलंय ना, की आमच्याहून श्रेष्ठ शक्तीचा आम्हाला आहे ना मानसिक निरोगीपणा, विवेक परत मिळवून देऊ शकेल यावर आमचा अनुभवातून विश्वास बसला, की एम टू बिलीव्ह. आणि ती इन्सॅनिटी टू सॅनिटी. मित्रांनो त्यावेळेस मला पायरी समजली नव्हती, पण आज मला आहे ना त्या पायरीचं महत्व आणि ती पायरी काय आहे, ते आज मला समजते. कारण की मी ए मध्ये येऊन पण 2.5 वर्षानंतर दारू पिलो, लय फटके खाल्ले, स्पॉन्सरचं ऐकलं नाही, कार्यक्रम माहित असून सुद्धा त्याचं आचरण केलं नाही मित्रांनो. आणि आज मला कळतं की नाही राव, मी आज दारू पिलो नाही ना, तर मी तुम्हाला सांगू शकत नाही मित्रांनो, मी आज मीटिंग करतोय, मी चांगला वागतोय, मी घरात पैसे देतोय, मी कामाला जातोय, मी स्पॉन्सरशी बोलतोय, मी 12 पायऱ्या आचरण करतोय, म्हणून मी दारू पिलो नाही, हे मी कधीच नाही म्हणू शकत मित्रांनो. कारण की हे सगळं करून सुद्धा आहे ना, मी एक दिवस दारू पिलेलो आहे मित्रांनो. मी मीटिंग म्हणजे मी मीटिंगला कधीच नावं नाही ठेवणार, मीटिंग तर माझा श्वास आहे. पण मी अल्कोहोलिक्स अनोनिमसची नाईट विजल करून आहे ना, एका आमच्या एका ग्रुपची अख्खी रात्रभर नाईट विजल करून आहे ना, मी सकाळी दारू पिलोय मित्रांनो. हे मध्ये आल्यानंतर 2.5-3 वर्षानंतर बरं का मित्रांनो, मी बऱ्याच वेळा आहे ना मीटिंग करून दारू पिलेलो आहे मित्रांनो. आणि आज मला हे सगळं काय भेटलं हे मीटिंग मधूनच मिळालेलं आहे मित्रांनो. पण मी आहे ना, मी जरा वेगळा, आजही मला माहिती आहे, मी जरा जास्त डिनायल मध्ये असणारा किंवा जास्त माझी चालवणारा असा ए मधला मेंबर आहे मित्रांनो. मी ए मध्ये ज्यावेळेस आलो ना, त्यावेळेस मला आहे ना देवावरती राग भरपूर होता बरं का. मी दारू पिऊन देवाला शिव्या वेळ द्यायचो नाही का फार, अरे देवा तू असं केलं, देवा तू तसं केलं, हे केलं ते केलं. आणि ए मध्ये ज्या दिवशी पहिल्या दिवशी मी मिटिंग केली ना, मला चेअरमनने विचारलं होतं तुमचा काय प्रश्न, कुणाला काय प्रश्न आहे का, नावागताला काय प्रश्न आहे का. तर मी त्याला प्रश्नाला विचारलं होतं की मी माझा भूतकाळ विसरू शकेल का. कारण की भूतकाळामध्ये आहे ना, मी नुसतं भूतकाळाचा विचार करून ना स्वतःला कोसायचं, अरे नाही ना काय तू वजन होतं राव, काय इज्जत होती, काय बॉडी होती, कसला समाज तुला, तुझे मित्रमंडळी कसली इज्जत द्यायची राव. आज काय जिंदगी झाली राव तुझी, घरची इज्जत देत नाही, बाहेरची इज्जत देत नाही, अंगावर नीट कपडे नाही, आंघोळ नाही, हातभट्टी दिशी नाही का, एकदम भयानक अवस्था. आणि मी तो प्रश्न विचारला होता, त्यावेळेस मला उत्तर दिलं होतं, एवढं काय आठवत नाही काय उत्तर, कोण म्हणलं आपला खजिना आहे, कोण म्हणलं काय आहे, आपल्या भूतकाळ विसरायचा नाही, भूतकाळातनं शिकायचं वगैरे एक्स वाय झेड ते सगळं होतं. पण मित्रांनो आहे ना, परमेश्वर देव बिव ह्याच्यावरती आहे ना माझा पूर्णपणे विश्वास उडाला होता. कारण की मी शेवटच्या काळामध्ये ना, मी फक्त दारू यासाठी पित होतो की मी माराय पाहिजे, मी माराय पाहिजे. आणि ज्यावेळेस मी ए मध्ये गेलो ना, त्यावेळेस पहिल्याच मीटिंग मध्ये ना मला स्पार्क झाला, माझ्या डोळ्यातनं पाणी आलं. मला काय देवबिव दिसला किंवा असं काही फ्लॅश लाईट चमकली असं कसं काही नाही झालं. पण येणार राव त्या आतमधनं आलं की नाही नाही, हिथं नाही तर कुठंच नाही बरं का. त्यामुळे ना मित्रांनो, मी ए मध्ये येऊन सुद्धा दारू पिलो ना, तरी पण मी ए मध्ये येतच राहिलो, टिकलो मित्रांनो मी ए मध्ये. आणि इथं सांगत होते देव देव देव, परमेश्वर परमेश्वर, स्पॉन्सर मला म्हणायला लागला अरे परमेश्वर तुझ्या आतमध्येचे अंतरांगातच आहे, शक्तीचा अभाव हाच आमच्या पुढील 100 प्रश्न आहे, जिच्या जेव्हा आम्ही जीवन कंटू शकत नाही वगैरे वगैरे एक्स वाय झेड असे डायलॉग ऐकायचो किंवा बिग बुक मध्ये वाचायचो. पण मित्रांनो मी ज्यावेळेस माझी माझी परमेश्वराची कन्सेप्ट माझी वैयक्तिक ज्यावेळेस मी बघितली ना, त्यावेळेस मला हे समजलं की परमेश्वराचं माझं कधी बॉन्डिंग नव्हतंच राव. मी देवाला आहे ना फक्त माझ्या आहे ना गरजेपुरता वापरायचो. मला वाटायचं मला लहानपणापासून शिकवलं होतं, देवापाशी जायचं, नवस बोलायचा, 11 नारळ वाईन, हे करीन ते करीन. आणि मग ते नवस पूर्ण झाल्यानंतर मग तो नवस 11 नारळ व्हायचे, 51 रुपये टाकायचे किंवा काय करायचं. या सगळ्या गोष्टी ना मला लहानपणापासून समजल्या होत्या. आणि माझा आणि परमेश्वराचा फक्त व्यवहार होता मित्रांनो. व्यवहार ए मध्ये यायच्या आधी, ए मध्ये यायच्या आधी मी काय करायचो माहिती का मित्रांनो, की माझं आहे ना, मला जर कोण म्हणलं ना अरे नाही नाही, हा हा देव आहे, असा असा देव आहे, इथे इथे देवाचं ठाण आहे, तिथे तिथे गेल्यानंतर ना असं असं होतं, एवढे एवढे उपास करायला लागतात, आणि असं असं करायला लागतं, मग तिथे गेल्यावर तुझी मनोकामना पूर्ण होती, इच्छा पूर्ण होती, असं होतं तसं होतं. मी केलेलं आहे मित्रांनो, मी लय प्रचंड देवदेव केलेला आहे. माळ घातली होती,
त्याच्यानंतर मित्रांनो मी श्रावणामध्ये मटन चिकन खायचो नाही. नवरात्रमध्ये उपास धरायचो. अशा सगळ्या सगळ्या ज्या काही धार्मिक गोष्टी आहेत ना, कारण की मी एका धार्मिक कुटुंबात जन्मलेलो आहे. आजही माझ्या घरामध्ये माझी आई, वडील, बायको सगळे देवाचं प्रचंड प्रमाणात करतात. ते मंदिरात जातात, त्याच्यानंतर आरती वगैरे जे काय असेल ते शनिवार गुरुवारचं नॉनव्हेज नाही खायचं, सोमवारचं नाही खायचं, माळ जपायची. आई रोज सकाळी 1 तास, संध्याकाळी 1 तास माळ जपत असते. आता श्रावणामध्ये पोथी पोराण चालू आहे तिचं सगळं ते. तर मित्रांनो हे सगळं आहे ना मला लहानपणापासून भेटलं होतं. माझं आजही गणेश स्तोत्र पाठ आहे, हनुमान चालिसा पाठ आहे, हनुमान स्तोत्र पाठ आहे, सगळ्या गोष्टी आहे ना माहित होत्या मला. आणि मी म्हणलं इथं काय तेच सांगतात येत ना, देव 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 काय तेच आहे ना. पण मित्रांनो मी परमेश्वराला आहे ना फक्त आणि फक्त आहे ना माझ्या गरजेपुरता वापर करून घेत होतो परमेश्वराचा. आणि ज्या ज्यावेळेस परमेश्वर गरज पूर्ण करीन ना त्या त्यावेळेस आहे ना मी खुश व्हायचो, त्याचा नवस फेडायचो. आणि ज्या ज्यावेळेस परमेश्वर माझी जी काही गरज असेल ना ती पूर्ण नाही ना केली परमेश्वराने, तर मी त्या परमेश्वरावरतीच माझी खुन्नस, राग, आणि मला असं वाटायचं राव देव हाय राव. देव हाय बरं का. देव मला असं कधीच, मी नास्तिक कधीच नव्हतो मित्रांनो, मला असं कधीच नाही वाटलं की देव नाही म्हणून. मला वाटतं देव आहे राव, पण तो आहे ना माझ्यासोबत हे करत नाही राव. माझ्या मित्रांचं चांगलं करतो, सगळ्यांचं चांगलं करतो, माझ्या कामावर लोकांचं चांगलं करतो, साला माझं काही चांगलं करत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना मला असं वाटतं राव मी लय लोकांसाठी केलं राव. बायकोसाठी केलं, आई वडिलांसाठी, सख्या भावासाठी केलं, मित्रांसाठी केलं, याला त्याला लय मदत केली राव. पण देवाने येणार राव कधीच माझी मदत नाही केली कधीच. आणि मित्रांनो माझं जे काय ओल्ड आयडियाज आहेत ना, माझे पूर्वग्रह लय लय दूषित होते. कारण की मित्रांनो मला चांगलं आठवतंय, मला लग्न झालं होतं मी जेजुरीला, म्हणजे आमचे तसं नाव नाही घ्यावं पण ते देवस्थानाच्या ठिकाणी बरेच वेळा जायचो मित्रांनो मी, घरच्यांसोबत किंवा लग्नाच्या आधी पण. आणि तिथं मित्रांनो व्हीआयपी रांग असायची देवाची. आणि तिथं ₹500 घ्यायचे, ₹1000 घ्यायचे, आणि त्या आतमध्ये ते कधी 500-1000 रुपये द्यायचे ना, मी रांगेत थांबायचो. मला असं वाटायचं 2 तास रांगेत थांबलं, 4 तास रांगेत थांबलं का परमेश्वर देव आपल्याला बघतोय, देव आपल्याला कळतंय, देवाला नाही नाही एवढ्या लांबून आलेला आहे, त्या पैसे नाही तरी पण आलेला आहे, माझ्यासाठी रांगेत उन्हात आणत उभा राहिलेला आहे, पावसा पाण्यात उभा राहिलेला आहे, मग देव मला प्रसन्न होईल. मला असं वाटायचं मित्रांनो. आणि तिथं आतमध्ये गेल्यानंतर जे काही पुजारी वगैरे असते ते म्हणजे अभिषेक करा, 500 एक ठेवा, 1000 एक ठेवा. आणि ते मला आहे ना त्या गोष्टींमुळे ना, त्या लोकांमुळे ना परमेश्वरावरती रिझायरमेंट निर्माण व्हायची मित्रांनो. देवाची संकल्पना माझ्या मनात आधीपासूनच होती, जन्मल्यापासूनच होती, माझ्या घरातूनच ते संस्कार होते मित्रांनो, परमेश्वर देव वगैरे हे सगळं. पण आहे ना त्या लोकांमुळं, त्या सिस्टममुळे ना मित्रांनो मला देवावरती ना लय राग यायचा. मी म्हणायचो राव देव पण कसं काय भेदभाव करतो. काही लोक ₹500, ₹1000 देऊन 5 मिनिटात दर्शन घेतात, आणि राव माझ्यासारख्याकडे ₹500 नाही, ₹1000 नाही, म्हणून मला 2-2, 3-3 तास लाईनीत उभं राहायला लागतं राव. म्हणजे त्याच्यामुळे ना मित्रांनो मी जरी तिथं गेलो असते नी त्या श्रद्धेने परमेश्वराच्या पाया पडायला ना, तरी पण मला त्या परमेश्वराबद्दल राग यायचा. अल्कोहोलिक्स अनोनिमस मध्ये आल्यानंतर आहे ना मला इथं माझ्या स्पॉन्सरने सांगितलं की नाही ना, तुला तुझी संकल्पना किंवा तुझी कल्पना तुला ठरवायची. तुला समजलेला, तुला उमगलेला, तुला कळलेला परमेश्वर तुला, तू तू ज्याला परमेश्वर मानते त्याला परमेश्वर. असं नाही की तुझा परमेश्वर म्हणजे ज्याला काहीतरी 10 हात पाहिजे, 10 तोंड पाहिजे, आणि मग त्याचं नाव असंच पाहिजे, मग तो मंदिरातच पाहिजे, चर्च मध्येच पाहिजे किंवा काय पाहिजे. तुला जी संकल्पना तुला वाटते ना ती तुला तुझी ठरवायची. मी आज मित्रांनो मला एवढं समजतंय की अल्कोहोलिक्स अनोनिमसने मला सगळ्यात मोठं स्वातंत्र्य दिलं असेल ना, तर माझी हायर पॉवर, माझी उच्च शक्ती निवडायचं स्वातंत्र्य दिलं. कारण की मला आहे ना दारूमुळे प्रॉब्लेम व्हायचे किंवा काय पण घरामध्ये प्रॉब्लेम व्हायचे ना, मी जिथं जिथं जायचो ना मग ते म्हणायचे एवढे एवढे जप म्हण, एवढ्या एवढ्या माळा जप, एवढे एवढे उपास धर, असं असं कर, शनिवारचं इकडे ये उतारा टाका, तिकडून लिंबू फिरून इकडे टाका, आमुष्याला असं करा, पौर्णिमेला तसं करा. अल्कोहोलिक्स अनोनिमसने सांगितलं की भाई तुझी फक्त आहे ना परमेश्वरावरती श्रद्धा ठेवायची तयारी पाहिजे, विश्वास ठेवायची. तर श्रद्धा तर लय नंतरचा विषय, विश्वास ठेवायची तयारी पाहिजे. आणि मी म्हणलं अरे देव वगैरे हे ते सगळं करून आलोय राव, सगळं दमून बघून सगळं आलेलो आहे ना, आता काय देव 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 करायचं राव. पण मित्रांनो आहे ना, ज्यावेळेस मी हे वाचलं ना की मी मद्यासक्त आहे आणि मला माझं जीवन हाताळता येत नाही. मी आज आहे ना मित्रांनो, मी मी फर्स्ट स्टेप अशी घेतो की जीवन अस्तव्यस्त झालंय असं नाही मित्रांनो. मला आहे ना आज मला माझं आजही मला माझं जीवन हाताळता येत नाही. मी तर दारुडा आहे 100%, ह्याच्यामध्ये तर काय विषयच नाही. पण मला आहे ना आज जीवन हाताळता येत नाही, आणि कुठलीही मानवी शक्ती ना मला दारूच्या पहिल्या घातक घोटापासून दूर नाही ठेवू शकत. जर परमेश्वराला शोधण्याचा प्रयत्न केला नंतर तो या दारूच्या घोटापासून दूर ठेवू शकतो, तो तसे करेल. मित्रांनो ज्यावेळेस मी हे वाचलं ना,
आपल्या 12 पायऱ्या संपतात ना, त्याच्यावरती 52 का 53 पानं आहे समथिंग काय ते. तिथं ते वाचल्यानंतर आहे ना, मला हे कळलं की राव, कुठली मानवी शक्ती मला दारूपासून नाही ठेवू शकत ना. मी माझ्या आईने मला शपथ घ्यायला लावली राव, बायकोनी शपथ घ्यायला लावली, पोराच्या डोक्यावर हात ठेवला मी, माझ्या मालकाने मला समजून सांगितलं 2-3 वेळा, तरी पण म्हणजे एवढा मोठा माणूस तो, त्याला काय घेणं नाही. मला म्हणला, नहीं बेटा तू अच्छा है, बहुत संस्कारिक बच्चा है तू, इतना पढ़ा लिखा है, काय को दारू पिता है, अच्छी बात नहीं यार, बर्बाद हो जाएगा, जिंदगी खराब हो जाएगी. मी म्हणालो राव, त्या सगळ्या लोकांनी ना मला लय समजून सांगितलं, लय समजून सांगितलं, भावांनी, मित्रांनी, जी जी लोक माझ्या आयुष्यात आली ना, त्यांनी सगळ्यांनी सांगितलं. इव्हन मला दारूच्या मालकाने सांगितलं मला, म्हणला अरे चांगल्या घरचा आहे तू, हातभट्टी बिटभट्टी काय पितो राव, म्हणला सकाळ सकाळ कुठं 3-4 वाजता उठून येतो हातभट्टी प्यायला, मरशील म्हणला तू बायकापोर रस्त्यावर. मला हातभट्टीच्या धंद्यावर मार्ग बोलला मित्रांनो. मला डॉक्टर, सायकॅट्रिक ट्रीटमेंट सगळं 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 झालं. इव्हन मित्र म्हणून मित्रांनो, माझं जरा बोलणं तुम्हाला वादग्रस्त वाटेल, पण मित्रांनो अल्कोहोलिक्स अनोनिमस मध्ये आल्यानंतर म्हणतात ना, इथं मदत मागा, मदत मागा. मित्रांनो ज्यावेळेस 2.5-3 वर्षानंतर मी स्लिप झालो आणि त्याच्यानंतर माझा तो पॅटर्न चालू झाला ना, 3-4 महिने, 8 महिने, 7 महिने सोबर राहायचं आणि जाऊन दारू प्यायची. मला एक मेंबर म्हणायचा, "अरे नाही ना, दारू प्यायची इच्छा झाली ना, तुला ऑब्सेशन आलं ना, का तू आहे ना मदत मागत जा, मदत मागत जा." मित्रांनो मी आज आहे ना, म्हणजे माझ्या अनुभवातून हे सांगेन की मला जर का दारू प्यायचं ऑब्सेशन आलं ना, ऑब्सेशन म्हणतोय मित्रांनो मी, विचार नाही म्हणत, मला जर का दारू प्यायचं ऑब्सेशन आलं ना, तर मला आहे ना कुठलीच मानवी शक्ती दारूपासून दूर नाही ठेवू शकत. कारण की मला चांगलं आठवतं मित्रांनो, माझ्या बायकोची माझी भांडणं झाली होती. मी त्यावेळेस 3 का 4 महिने सोबर होतो आणि बायको माझी निघून गेली होती. मला सगळं माहिती होतं, अल्कोहोलिक्स अनोनिमस माहिती होतं, आजार माहिती होता बऱ्यापैकी, रिकव्हरी माहिती होती. 100% नाही कळलं मला हे सगळं, पण बऱ्यापैकी माहिती होतं. मी प्रमाणात पिऊ शकत नाही, प्रामाणिकपणे सोडू शकत नाही, माझं जीवन अस्तव्यस्त झालेलं आहे, सगळं सगळं मला कळत होतं मित्रांनो. आणि मी दारूच्या धंद्याच्या बाहेर अर्धा तास मी ते जे काय माझे बेवडे मित्र आहेत, त्यांच्याशी सकाळ सकाळ 9:30 वाजता गप्पा मारत होतो मित्रांनो. मी पेलेलो नव्हतो. आणि त्याच्यानंतर मला असं कळलं की राव, मी मदत मागितली पाहिजे. मला त्यावेळेस माझ्या डोक्यामध्ये रात्रीपासून ऑब्सेशन चालू होतं, ऑब्सेशन मध्येच होतो मित्रांनो मी. आणि मी एका मेंबरला फोन केला मित्रांनो, आणि त्याला म्हणलं, अरे असं असं आहे राव, दारू प्यायची लय इच्छा झाली राव, दारूच्या धंद्या पुढे असं आहे तसं आहे हे आहे, ते. तर तो मला म्हणला, अरे नाही नाही तू काय कर कोणाला तरी जवळच्या माणसाला, तो लय लांब होता मित्रांनो माझ्यापासून, तो म्हणला जवळच्या माणसाला फोन कर, त्याच्यापाशी जाऊन बस, त्याच्याशी बोल, हे कर ते कर. आणि त्या दिवशी आमच्या इथं गुरुवार होता मित्रांनो, आमच्या इथं सकाळी 9:30ची मीटिंग होती आणि मी 9:30 वाजता समथिंग त्या टायमिंग मध्येच मॉर्निंगला दारूच्या दुकानाच्या बाहेर होतो. मी त्याच्याशी बोलत 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 ना मित्रांनो, माझं ते ऑब्सेशन एवढं भयानक होतं, एवढं भयानक होतं ना, मी त्याच्याशी बोलत बोलत दारूच्या दुकानात गेलो, मोबाईल काढला, त्याच्याशी बोलतोय मी, स्पीकर टाकला, स्कॅन केला मित्रांनो. त्याच्यानंतर एक टँगोची क्वार्टर घेतली, पाणी घेतलं, गलास घेतला आणि पॅक बिक भरला आणि त्याला म्हणलं, भाऊ इथं म्हणतात की मदत मागा दारू प्यायची इच्छा झाल्यावरती, मला तो ऑब्सेशन आलेलं आहे, मी मदत मागितलेली, भाऊ तुला बोललोय मी, तरी पण काय माझं ऑब्सेशन जात नाही. आता फोन ठेवून दे, आता मला दारू पिऊ दे सुखाने. आणि मित्रांनो मी दारू पिलेलो आहे. म्हणजे कुठलीही मानवी शक्ती, कुठलीही मला मित्रांनो वाचू शकत नाही. मी म्हणत नाही, मी असं नाही म्हणत की मदत नाही मागितली पाहिजे, 100% मदत मागितली पाहिजे. मी दारू प्यायची आहे ना, ज्यावेळेस विचार येतात ना, फक्त ज्यावेळेस माझा डोक्याचा आटा फिरतो किंवा काहीतरी मी सटकतो, कोणावर तरी रागावतो, भीतीग्रस्त होतो, काय ना काय होतं ना, त्यावेळेसच मदत मागितली पाहिजे मित्रांनो. ज्यावेळेस ऑब्सेशन येतं आणि मी दारूच्या गुत्त्यावरती असतो ना, त्यावेळेस मदत मागितल्यानंतर आहे ना मित्रांनो, कुठली मानवी शक्ती मला नाही वाचू शकत, 100%. याची प्रार्थना काय पाठ नाही का, सगळ्या प्रार्थना पाठ आहेत मित्रांनो, पण ती ज्यावेळेस दारूची आहे ना जंगली हाक येते ना, त्यावेळेस आहे ना ती प्रार्थना सुद्धा आठवत नाही. आणि असं वाटतं, अरे काय ती प्रार्थना म्हणायची, कशाला ती प्रार्थना म्हणायची. मित्रांनो बरेच जण ए मध्ये येऊन दारू पितात, त्यांना माझं जे काय मी शेअर करतोय ना, हे अनुभव त्यांना रिलेट होत असतील. ज्यावेळेस मला ऑब्सेशन येतं ना, त्यावेळेस मला फक्त आणि फक्त परमेश्वरच वाचू शकतो मित्रांनो, कुठली मानवी शक्ती नाही वाचू शकत. मला चांगलं आठवतंय मित्रांनो, बऱ्याच वेळा असं झालेलं आहे, मी ए मध्ये आल्यानंतरच सांगतोय, याच्या आधीच तर काय मला एवढं माहित पण नव्हतं. मला हे सगळं माहित असून सुद्धा मित्रांनो, मी ए मध्ये आल्यानंतर माझी साईट वरती ना माझ्या बॉस सोबत जरा किरकिर झाली होती. दुपारचे 12-12:30 वाजले असतील. माझं घर आणि माझी साईट 22-25 किलोमीटर असेल सिटीमध्ये एकदम. 45 ते 50 मिनिटं लागतात माझ्या साईटवरनं घरी यायला. तर बॉस सोबत थोडी किरकिर झाली माझी, काय एवढं पण काही विषय नव्हतं. आणि मित्रांनो मला आहे ना 10 रुपयाचं ऑब्सेशन आलं साईटवरती. मी साईटवर नाही ना मित्रांनो घरापर्यंत 45 मिनिटं आहे ना त्या ऑब्सेशन सोबत खेळत होतो. त्या 45 मिनिटांमध्ये ना मित्रांनो एक गाडी मला फोर व्हीलर आडवी आली आणि मी स्लिप पडलो नाही, फक्त स्लिप झालो आणि पडता पडता वाचलो. त्याच्यानंतर मित्रांनो ज्यावेळेस दारूच्या धंद्यावरती आलो ना, तर रिक्षामध्ये 2 जण आहे ना जेवण करत होती. ती ऑलरेडी माझ्यासोबत देशी विशी प्यायची आणि ती जेवण करत होती. ती मला म्हणली, अरे काय भाऊ असं लय दिवसात ना आलं, मला नाही राव म्हणलं, दारू प्यायची इच्छा झाली मला आज दारू प्यायची. ते म्हणला, अरे नको राव तू दारू पिऊ नको, कारण की मला पियानं त्यांनी बघितलंय. मला अरे तू प्यायला लागला ना राव, तुझ्या तोंडाला दारू लागली ना, तुला जेवण सुचत नाही, दिवस सुचत नाही, रात्र सुचत नाही, नुसती दारू दारू दारूच पितो. मित्रांनो
तिथं पण आहे ना मित्रांनो, त्यांनी मला सांगितलं की दारू नको पिऊ म्हणून. तरी पण मी आतमध्ये, जे दारूच्या धंद्यावरचे माझे मित्र आहेत ना, दिशी प्यात्यात, ते दिशी पिऊन बाहेर बसले होते, ते मला म्हणले अरे नाही नाही, नको दारू पिऊ म्हणून. तरी पण मी आतमध्ये गेलो आणि दारू पिलो मित्रांनो. मला आज समजते की गुड ऑर्डर डायरेक्शन जे म्हणतात ना, की परमेश्वर बोलत असतो राव, बोलत असतो कुठून ना कुठून मला सांगत असतो की नाही नाही, नको पिऊ दारू, दारू नको पिऊ. माझी गाडी स्लिप झाली मित्रांनो. त्याच्यानंतर इथं आल्यानंतर मला ते दारोड भेटलं. असं माझ्यासोबत आहे ना, दारू प्यायच्या आधी ना, ए मध्ये आल्यानंतर असं सांगतो मित्रांनो, मी दारू प्यायच्या आधी ना बरेच भयानक भयानक अनुभव आलेले आहेत मित्रांनो. आज मला परमेश्वराची गरज का लागते माहिती का मित्रांनो? आज मी टोटल सरेंडर केलेलं आहे परमेश्वरासमोर. आज मला परमेश्वराची गरज ह्यासाठी लागते की मी काहीच मॅनेज नाही करू शकत. आज मला एवढं कळलेलं आहे, पीपल, प्लेसेस, सिच्युएशन, घटना, माणसं, परिस्थिती पुढे मी हातबल आहे मित्रांनो, फक्त दारू पुढे हातबल नाही. आणि ह्याच्यामध्ये मला आहे ना आयुष्य जगता येत नाही, सगळ्यात महत्वाची गोष्ट. कारण की हे मध्ये आल्यावर आहे ना, मला वाटायचं पैसे माझा प्रॉब्लेम आहे, इज्जत नाही मला, तो एक माझा प्रॉब्लेम आहे, समाजामध्ये कोणी विचारित नाही, तो एक प्रॉब्लेम आहे, कर्ज झालंय तो एक प्रॉब्लेम आहे मित्रांनो. अल्कोहोलिक्स अनोनिमस मध्ये आल्यावरती मी बऱ्यापैकी माझं कर्ज, ज्यावेळेस ए मध्ये आलो त्याच्या आधीचं सगळं कर्ज फेडलं मी, सगळं. मी चांगले पैसे पण कमवायचो मित्रांनो, आज पण चांगले पैसे कमवतो, समाजामध्ये इज्जत पण मला भेटायला लागली मित्रांनो. आणि घरामध्ये पण सगळ्या त्यांच्या गरजेच्या मागण्या नाही म्हणता येणार, पण सगळ्या गरजा मी बायका पोराच्या, आई वडिलांच्या सगळ्या गरजा पूर्ण करायला लागलो, माझ्या गरजा पूर्ण करायला लागलो. सगळं काही असून सुद्धा आहे ना मित्रांनो, मला असं वाटतं यार जिंदगीत मजा नाही राहिली राव, किक बसा ना यार, मजा आहे ना. ते म्हणतात ना स्पिरिच्युअल वाईड, ते आध्यात्मिक पोकळी माझ्यामध्ये नाही का, मला असं वाटतं त्याला मजा. मी लय वेळा आहे ना मित्रांनो ए मध्ये येऊन आहे ना, माझ्या जवळचे जे काही मेंबर आहेत ना, एकदम भावासारखे, त्यांना माहिती, मी त्यांना म्हणायचं आहे यार राव, मजा येणार राव, काय करू राव, बायका पोरांना शॉपिंगला घेऊन जातोय, पिक्चरला घेऊन जातोय, कामावरती जातोय, कामावर इज्जत भेटते राव, घरात इज्जत भेटते, समाजात इज्जत भेटते, पैसे पण भेटतात राव, सगळं काही व्यवस्थित चाललंय राव. पण जिंदगी जगायला मजा आहे मित्रांनो. कारण की मला आहे ना ती दारूने दिलेली किक आणि ती दारूने दिलेला आनंद आहे ना, मला सारखा 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 हवा हवा वाटायचा मित्रांनो. कारण की मला माझ्या पॉन्सरने सांगितलं होतं, मला मला नाही नाही, अल्कोहोलिक्स अनोनिमस मध्ये ना एक तर देव चालतो नाही तर दारू चालती. आता तुला दारूकडे जायचंय का देवाकडे जायचंय, तुझं तू ठरव. आणि मी म्हणायचो अरे ठीक आहे, देव आहे, सगळं आहे, चमत्कार, माझी दारू थांबलेली, पैसे कमवतोय, सगळं काही इज्जत बिज्जत सगळं काही भेटतं, पण मजा आहे ना राव जिंदगीमध्ये. आणि मला मजा आहे ना म्हणून मित्रांनो मी कितीतरी वेळा दारू प्यायला गेलेलो, कितीतरी वेळा. मी कधी प्रॉब्लेम मध्ये, कधी डिप्रेशन मध्ये, कधी संकटामध्ये दारू प्यायला गेलेलो नाही. माझ्या आयुष्यामध्ये सॉब्रायटी मध्ये लय प्रॉब्लेम आले, मी त्या प्रॉब्लेमला आहे ना न पिता फेस केलेलं आहे. पण माझ्या लाईफ मध्ये नसाल मजा येत नाही, किक बसत नाही, ते हायर टेस्ट म्हणतात ना, ते हायर टेस्ट भेटत नाही, म्हणून मी वारंवार दारू प्यायला गेलेलो आहे मित्रांनो. हे सगळं मित्रांनो आहे ना, ज्यावेळेस मी आज बघतोय ना, आज आज मी ज्यावेळेस मागं वळून बघतोय ना, त्यावेळेस मला हे कळतंय की परमेश्वर माझ्या आयुष्यामध्ये एकतर काहीच नाही किंवा सर्व काही, सर्व काही. मला ए मध्ये आणणारा पण परमेश्वर होता. आज ए मध्ये आल्यानंतर पण मित्रांनो मी एवढा माच केला तरी सुद्धा आहे ना, परमेश्वराने मला ए चे दरवाजे तर कधी कोणासाठी बंद होत नाही, पण मला कधीच लाज नाही वाटली की मी मीटिंग मध्ये जाऊन कसा बसून कुठल्या तोंडाने बसू. मित्रांनो मी दारू पिऊन पण मीटिंग केलेले आहेत. ए मध्ये आल्यानंतर 2.5 पावणे 3 वर्षांनी न पिता पण मीटिंग केलेले आहेत. आणि आज पण आहे ना मित्रांनो, मी बरेच प्रॉब्लेम मधून चाललेलो आहे, बरेच वाईट सिच्युएशन मधून चाललेलो आहे, पण मित्रांनो मी आहे ना आज लय शांत आहे. आज मला दारू प्यायची इच्छा नाही होते. आता हा परमेश्वर किंवा हा जो देव आहे ना मित्रांनो, ह्याची मला गरज का पडते माहिती का? सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते बिग बुक मध्ये लिहिलेलं आहे. आता ते बिग बुकचं ते अनाउन्समेंट मध्ये बघितलं, म्हणून बिग बुकच्या माध्यमातून दुसरी पायरी म्हणून मी ते सांगतोय मित्रांनो. मी बिग बुक मधनच ते पायऱ्यांचं वगैरे सगळं मी बघितलेलं आहे. तर शक्तीचा अभाव आहे ना, शक्तीचा अभाव हाच आमच्या पुढील यक्ष प्रश्न होता की जिच्या जीवावरती मी जीवन कंटू शकत नाही. आता इथं असं नाही लिहिलेलं मित्रांनो की आहे ना मी दारू सोडू शकत नाही किंवा दारू पासून लांब राहू शकत नाही किंवा माझी इच्छाशक्ती दारू पुढे चालत नाही, तर 100% काही विषयच नाही मित्रांनो. इथं लिहिलं की जीवन कंटू शकत नाही. आणि मी म्हणलं ना, मी माझी पहिली पायरी कशी घेतो माहिती का? माझं जीवन अस्ताव्यस्त तर आहे, पण मला जीवन जगता येत नाही राव आज. मी मला सांगितलं मित्रांनो, मी पैसे कमवत होतो, इज्जत भेटत होती, समाजामध्ये नाव होतं, घरामध्ये वावा होती, सगळं काय आलबेल चाललं होतं, तरी सुद्धा मला जीवन जगता येत नव्हतं. कारण की मला असं वाटतं यार जिंदगीत काय राहिलंच नाही राव. आता तर दारू पण पित नाही, सगळंच करतोय, हप्ते पण फेडतोय, सगळं व्यवस्थित चाललंय, घरामध्ये रुपयाची कमी नाही, बायकोनी 5 मागितले तर मी 10 देतोय राव, सोनं नाणं जेवढं बायकोचं ऐकलं होतं तेवढं सगळं केलेलं आहे, बऱ्यापैकी नुकसान भरपाई झालेली, पण मजा आहे ना राव जिंदगी जगायला. कारण की मित्रांनो मी कुठं ना कुठं ना प्लेइंग गॉडच्या भूमिकेमध्ये गेलो होतो.
मी माझ्या स्वतःला परमेश्वर समजत होतो कुठं ना कुठं. आणि मला असं वाटायचं की हे सगळं काही केलंय ना ते मी केलेलं आहे. मी दारूपासून दूर झालेलो आहे. मी शेअरिंग मध्ये ज्यावेळेस शेअरिंग करायचं होतं मी म्हणायचो मी कामाला जातो, मी पैसे कमवतो, मी माझ्या बायकोसाठी एवढं करतो, मी माझ्या पोरासाठी एवढं करतो, मी असं करतो, मी दारूपासून दूर आहे, मी आज एवढे दिवस झाले सोबर आहे. अरे मी हर नाही परमेश्वर कुठे आहे? परमेश्वर कुठे आहे? मला 90 पिता आली नाही शेवटच्या काळामध्ये मित्रांनो, सुखानी सुखानी 90 नाही पिता आली मित्रांनो. मी 90 प्यायला गेलो, दीड दोन अडीच तीन क्वार्टरी केलं, रस्त्यावर पडलो, उलटा पालटा झालो, पर वाट लावून घेतली. अरे 90 प्याता तर नाहीच आली, 90 सोडता पण नाही ना आली मला. 90 प्याता आली नाही, 90 सोडता नाही आली. मी माझं जीवन कसं काय जगू शकतो किंवा जीवन कसं काय हाताळू शकतो? हातबल यार, मी पॉवरलेस आहे. मी सिच्युएशन, पीपल, प्लेसेस समोर सगळ्या सगळ्या म्हणजे बऱ्यापैकी मित्रांनो. काही ठिकाणी नाहीये मी, पण बऱ्यापैकी पॉवरलेस आहे मित्रांनो. मग ती पॉवर कुठली आहे की जी मला आहे ना या सगळ्या गोष्टीमध्ये दारूपासून तर दूर ठेवणच हो. इन्सॅनिटीची ती सॅनिटी तर मिळून देईनच. माझं जे काय वेळ पण होतं ना, मी जे काय असं येड्यासारखं वागायचो ना किंवा जे काय मला ऑब्सेशन यायचं, दारू प्यायला जायचो ना मी, त्याच्यातनं मला सोबर तर परमेश्वर ठेवणारच आहे. पण मला आहे ना जीवन जगण्यासाठी आहे ना जे काही शहाणपण पाहिजे ना, शहाणपण, ते परमेश्वर देणार आहे मित्रांनो. कारण की मला आता 1 सव्वा वर्ष आधी मला कळलं की माझ्यामध्ये जी मॅच्युरिटी पाहिजे ना मित्रांनो, ती मॅच्युरिटी माझ्यामध्ये आजही नाही, आजही. मी एखादी गोष्ट करायला गेलो ना तर ती गोष्ट आहे ना फार शेवटापर्यंत करणार. अति एक तर करणार अति, आणि ते अति करून जीवनाची करून घेणार माती. म्हणजे काय आहे की खाईन तर तुपाशी, नाही तर उपाशी मित्रांनो. प्रत्येक गोष्टीमध्ये आज मला, मी ज्यावेळेस मागं वळून बघतो ना मित्रांनो, आज मला परमेश्वराने ना जागवलेलं आहे राव. आज मला जिवंत ठेवलेलं आहे मित्रांनो. माझ्या बरोबरचे कितीतरी, जवळजवळ 11-12 जणांचे माझ्या मोबाईल मध्ये फोटो आहेत की जे माझ्यासोबत हातभट्टीच्या दिशेच्या धंद्यावरती दारू प्यायचे. ज्या एक माझा मित्र आहे मित्रांनो, तो अल्कोहोलिक्स अनोनिमसची पहिली मिटिंग त्यांनी आणि मी एकाच दिवशी एकाच ठिकाणी सोबत केली होती. तो मी सोबर झाल्यानंतर 3 महिन्यांनी 5 डिसेंबरला मी म्हणजे ए मध्ये आलो ऑक्टोबर मध्ये, आणि 5 जानेवारीला तो मित्रांनो एक्सपायर झाला. 23 डिसेंबर माझी पहिली सॉबरायटीची डेट होती. मे बी 7 आणि 5 12 13 दिवसानंतर मित्रांनो तो एक्सपायर झाला मित्रांनो. आणि तो माझ्या इतकं दारू पण पित नव्हता, एवढा त्याला प्रॉब्लेम पण नव्हता, काहीच नव्हता. आज मी म्हणणार नाही त्याच्यावर कृपा झाली नाही झाली, मला माहित नाही मित्रांनो, पण माझ्यावरती 100% कृपा झाली. मी अल्कोहोलिक्स अनोनिमस मध्ये आलो, देवाची इच्छा होती, देवाने मला अल्कोहोलिक्स अनोनिमस मध्ये आणलं. त्याच्यानंतर मित्रांनो ए मध्ये आल्यानंतर दारू थांबणं ही सुद्धा देवाची कृपा आहे मित्रांनो. आज मी बघतो राव कितीतरी मेंबर येतात, बळबळ आणलं जातं, घरचे म्हणतात घेऊन जा, मी पण 12 स्टेप कॉल करत असतो. परवाच्या एका नवीन मेंबरला मी मिटिंगला घेऊन गेलतो, काल त्यांनी माझा फोनच नाही उचलला, आज पण फोन नाही उचलला. म्हणलं जाऊन दे राव, आपण देवाचं काम करतोय, ते देव आणि तो त्याची हायर पॉवर आणि तो बघून घेईल. मित्रांनो आज ज्यावेळेस मी बघतो की माझी उच्च शक्ती, माझी हायर पॉवर, मी मगाशी सांगितलं मित्रांनो, माझे आणि त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त आहे ना व्यवहार होते, व्यवहार. मी पहिले पण मित्रांनो आहे ना देवाकडं, आज मला कळतं की मी ती प्रार्थना करायचो, पण मी ज्यावेळेस मंदिरामध्ये जायचो ना आणि देवाला म्हणायचो, देवा मला हे दे, देवा मला ते दे, मी फक्त आणि फक्त माझ्या स्वार्थासाठी मागायचो. मला गाडी पाहिजे, मला नोकरी पाहिजे, मला बंगला पाहिजे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. आणि परमेश्वर आहे ना बऱ्यापैकी त्यातल्या गोष्टी पण पूर्ण करायचा. पण मला आहे ना, मला काय वाटायचं की नाही, सगळ्याच गोष्टी परमेश्वराने पूर्ण केल्या पाहिजे. आणि परमेश्वरावरती माझी त्याच्यावरनं रिझाइनमेंट वाढत गेली, परमेश्वराचं माझं नातं तुटत गेलं. आणि ही जी अनमॅनेजेबिलिटी ना मित्रांनो, पहिल्या पायरीमधली किंवा 4थ्या 5व्या पायरीमध्ये जी काय माझी अस्ताव्यस्तता आहे ना, मी जो काय अनमॅनेज होतो ना, ते परमेश्वर आणि माझ्यामध्ये जो काही दुरावा निर्माण होतो ना, त्याच्यामुळे मी अनमॅनेज आजही होतो बरं का मित्रांनो, आजही. मला नंतर कळतं की नाही राव, मी देवापासून लांब गेलेलो आहे, मी स्वतःची चालवायला लागलेलो आहे, मी परत प्लेइंग गॉडच्या भूमिकेमध्ये जायला लागलेलो आहे, स्वतःच परमेश्वर व्हायला लागलेलो आहे. कारण की बॉन्डेज ऑफ माय सेल्फ आहे ना, मला माझ्या स्वतःतनं बाहेर पडता येत नाही मित्रांनो. आणि मला माझ्या स्वतःतनं बाहेर पडण्यासाठी ना मला त्या उच्च शक्तीची गरज आहे, त्या परमेश्वराची गरज आहे. आता सगळ्यात मोठा विषय हा आहे मित्रांनो की मी अल्कोहोलिक्स अनोनिमस मध्ये आलो आणि दुसरी पायरी वाचल्यानंतर मला काय वाटलं होतं, आता मी काय करणार नाही भाई, मी निवांत राहणार, आता सगळं काय करणार तो परमेश्वर करणार. आणि आता काय स्पॉन्सर घेतलाय, बिग बुक वाचतोय, सगळं काय आहे, मीटिंग करतोय, आता मला काय करायची गरज नाही, जे काय आहे ते परमेश्वर करणार आहे. मित्रांनो मला आज कळते ह्या गोष्टी की जे काय आहे ना मित्रांनो, ज्या लेवल पर्यंत जे मला करायचं ना ते मलाच करायचं. कारण की जो स्वतःची मदत करत नाही ना, परमेश्वर त्याची सुद्धा मदत करत नाही. मला हे ए मध्ये आल्यानंतर बऱ्याच वर्षांनी कळलं मित्रांनो की मी स्वतःची मदत जिथं जिथं करत नाही ना, तिथं परमेश्वर पण माझी मदत करत नाही. मी ज्यावेळेस दुसरी पायरी समजून घेत होतो ना, तर मला माझा स्पॉन्सर मला, अरे तुला फक्त विश्वास ठेवायची तयारी दाखवायची, तयारी. कळलं का?
तू विश्वासच ठेवला पाहिजे किंवा लगेच तू देव हायच मानला पाहिजे, देवाने तुझ्या आयुष्यामध्ये केलंच मानलं पाहिजे, असं नाही मित्रांनो. त्यांनी त्याचे अनुभव सांगितले. मी माझे अनुभव जेव्हा पडताळून बघितले तेव्हाच मला कळलं की मी दारू पिऊन काय काय कांड केलेले, रात्री किती किती वाजता कुठं कुठं फिरलेलो आहे. पण मित्रांनो माझा एक सुद्धा ऍक्सिडेंट झाला नाही. हा स्लिप बीप होऊन पडलो असेल, पण एक सुद्धा माझा ऍक्सिडेंट झाला नाही. मला कधी कुणी मारलं नाही. मी लय जणांना भांडण मारामाऱ्या केल्या, लय कुटाने केले, पण मित्रांनो मला कधी कुणी मारलं नाही. मी कधी असं हे झालो नाही. माझे असे बरेच मित्र आहेत की ते 90s प्यायचे, क्वार्टर्स प्यायचे, पण त्यांचा ऍक्सिडेंट झाला, पडले, डोक्याला मार लागला आणि ते गेले राव. अर्ध्या तासात, एक तासात हॉस्पिटलला गेले. पण आज मला परमेश्वराने जिवंत ठेवलंय मित्रांनो. आणि ए मध्ये आल्यानंतर आहे ना, मला वाटतं की मी सगळं काय करतोय, मीच सगळं काय करता करवित आहे, पण तसं नाही मित्रांनो. परमेश्वर. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मी अनुभव घेऊन लय फटके खाल्लेले आहेत मित्रांनो. मला आहे ना, मला आज कळतंय की मला दुसरी पायरी आहे ना फक्त विश्वास ठेवायचा, विश्वास. कारण की आपल्या इथं म्हणलं जातं श्रद्धा, एक तर तुझ्यामध्ये श्रद्धा असणार, नाही तर भीती असणार. मित्रांनो मला श्रद्धा काय, विश्वास काय हे कळत नव्हतं, कारण की मी लय भीतीग्रस्त राहायचो, डिप्रेशन मध्ये असायचो, अँझायटी मला असायची मित्रांनो. मी सायकॅट्रिकच्या ट्रीटमेंट पण घेतलेले आहेत, ए मध्ये आल्यानंतर घेतलेले आहेत. विशेष म्हणजे ए मध्ये आल्यानंतर मी 3 वेळा रिहॅबला पण गेलेलो आहे. बरंच म्हणजे उलट पालट झालं मित्रांनो ए मध्ये आल्यानंतर, पण म्हणजे मीच करून घेतलं माझ्या हाताने. ए मध्ये तर चांगलं झालं माझं. पण आज मला कळतं मित्रांनो, माझी जो काही विश्वास आहे ना, विश्वास, त्या विश्वासापासून श्रद्धेचा प्रवास आहे ना, हा थोडक्यात सांगतो मित्रांनो, एका उदाहरणातून सांगतो मी. आता महेंद्र भाऊ आहेत, रोहित भाऊ आहे, मी बाकीच्या जास्त कोणाला काय ओळखत नाही ग्रुपमध्ये मित्रांनो. पण मी आहे ना एक म्हणजे माझ्या अनोनिमिटी मी मोडतो. मी सिव्हिल इंजिनियर आहे मित्रांनो, कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये. मित्रांनो मला आहे ना हे जे विश्वासापासूनचा जे काही श्रद्धेपर्यंतचा जो प्रवास आहे ना, तो मला समजून घेणं लय महत्वाचं होतं मित्रांनो, आणि आज मला तो समजतोय. कारण की आधी मित्रांनो मला आहे ना विश्वास बळजबरी का व्हायना ठेवायला लागतो, बळजबरी का व्हायना, कारण की माझ्याकडे उपायच नाही उरला ना, एक तर दारू नाही तर देव. आणि मी ज्यावेळेस विश्वास ठेवतो, विश्वास नुसता ठेवून फायदा नाही, कृतीची जोड पाहिजे. कारण की कृती विना श्रद्धा मृत होते, त्याच्यासोबत कृतीची जोड पाहिजे, आणि कृती केल्यानंतर मला अनुभव भेटतात, आणि अनुभवातून माझी श्रद्धा प्राप्त होते मित्रांनो. कारण की मी तुम्हाला सांगतो, आता समजा रोहित भाऊ आहेत, रोहित भाऊंना घर बांधायचे मित्रांनो, आणि मी एक चांगला कॉन्ट्रॅक्टर आहे, चांगला सिव्हिल इंजिनियर आहे, मी घर बिरं बांधतो व्यवस्थित, सगळी काही कामं करतो, मला एक्सपिरियन्स आहे, मला अनुभव आहे मित्रांनो. आणि रोहित भाऊ याला त्याला शोधतात येत, कॉन्ट्रॅक्टर शोधतात येत, ह्याचं कोटेशन घे, त्याचं कोटेशन घे, याच्याकडून ड्रॉइंग बनवून घे, त्याच्याकडून ड्रॉइंग बनवून घे. आणि अचानक काय झालं, महेंद्र भाऊनी घरबीर बांधलं, महेंद्र भाऊनी रोहित भाऊला बोलवलं की "अरे रोहित ये, तू माझ्या घराची पूजा आहे, असं आहे तसं आहे." रोहित भाऊ गेले तिथं, आणि रोहित भाऊनी ज्यावेळेस महेंद्र भाऊंचं घर बीर बघितलं त्यावेळेस म्हणले, "अरे काय राव, लय भारी घर बांधलं राव, लय मस्त बांधलं, मला पण बांधायचं, माही पण तिकडे 5 गुंठे जागा आहे, मला पण असंच बांगला बांधायचा, XYZ असं तसं." आता रोहित भाऊ मला तर काय ओळखत नाही, नयन कोण आहे, कुठला कॉन्ट्रॅक्टर आहे, कुठल्या कॉलेजला शिकलाय, सिव्हिल इंजिनियर आहे का नाहीये का, असंच टॉप्या टाकतो, कुठं काय करतो, हे काय रोहित भाऊंना माहित नाही मित्रांनो. पण ज्यावेळेस महेंद्र भाऊंना अनुभव आलेला आहे की नाही राव, माझं घर बीर त्यांनीच बांधलेलं, त्यावेळेस महेंद्र भाऊनी माझा रेफरन्स दिला रोहित भाऊंना की नयन आहे, असं असं आपला हे मेंबर आहे, आणि तो सिव्हिल इंजिनियर आहे, चांगला कॉन्ट्रॅक्टर आहे, असं आहे तसं आहे, तर त्याच्याकडे जा, तुझं घर बांधून देईन. मित्रांनो त्याच्यानंतर रोहित भाऊनी काय केलं माहिती का, सगळ्यात आधी आहे ना महेंद्र भाऊंच्या बोलण्यावरती विश्वास ठेवला. आता हा विश्वास ठेवणं म्हणजेच दुसरी पायरी आहे मित्रांनो. की माझं पण श्रमाला म्हणला, अरे नाही नाही, तू देवावरती माझं चांगलं केलंय त्या देवानी, तू देवावरती विश्वास ठेव, तुझं पण चांगलं होईल. म्हणजे काय केलं मित्रांनो, रोहित भाऊनी विश्वास ठेवला, हाय बाबा XYZ नयन, तू करण बाबा आपल्या घराचं काम. त्याच्यानंतर मित्रांनो त्यांनी काय केलं, कृती केली, कृती. कृती विना श्रद्धा मृत होते ना, त्या विश्वासाला कृतीची जोड दिली. म्हणजे नयनला फोन केला, नयनला भेटले, नयनला सांगितलं असं असं हाय बाबा, नयनला ऍडव्हान्स दिला, पैसे दिले, नयनशी बोलणं डिस्कस केलं. बाबा त्यांना इकडून 12 लाखाचं 15 लाखाचं कोटेशन आलतं, मग नयन भाऊ तुम्ही 10 लाखात करा काम. त्याच्यानंतर मित्रांनो त्यांनी कृती केली, मला ऍडव्हान्स दिला, सगळं काय बोलणं झालं. आणि त्याच्यामध्ये मित्रांनो मी त्यांचे पैसे घेतल्यानंतर ज्यावेळेस मी त्यांचं घर महेंद्र भाऊंपेक्षा पण भारी बांधलं किंवा त्यांच्यासारखं बांधलं, त्यावेळेस रोहित भाऊंना आहे ना माझ्या ह्याच्यावरती की नयनवरती, खरा नयन काय आहे आणि खरा नयनला काय येतं का नाही, किंवा हा किती एक्सपर्ट आहे, ह्याच्यावरती रोहित भाऊंना अनुभवातून विश्वास बसला, अनुभवातून. आधी रोहित भाऊंनी महेंद्र भाऊंच्या बोलण्यावरती विश्वास ठेवला, त्याच्यानंतर कृती केली, नयनला फोन केला, सगळ्या 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 गोष्टी केल्या, आणि नयनवरती सुपून दिलं, भाऊ हे पैसे हे सगळं तर तू तू धर, आणि तुझं तू बांगला बांध कसा बांधायचा. आणि त्याच्यानंतर त्यांना जो अनुभव आला ना, त्या अनुभवातून त्यांना श्रद्धा बसली. आता मुकुंद भाऊंना घर बांधायचे, मुकुंद भाऊ गेले,
रोहित भाऊला म्हणले अरे घर लय भारी बांधले. अरे रोहित भाऊ का ना, अरे तू नयनला सांग रे, नयन 100% तू घर बांधीन. अरे माझं बांधले राव, माहे दोन, मला 12 लाखाचं कोटेशन आलं तर 10 लाखात बांधले. मित्रांनो हीच कन्सेप्ट आहे, हीच. माझा स्पॉन्सर मला म्हणला अरे नाही नाही, विश्वास ठेव तू. माझं चांगलं केलंय राव, मी आज दारूतून रस्त्यावर पडायचो, आज माझी दारू थांबलेली, आज माझं जीवन बदललेलं आहे, तू परमेश्वरावर विश्वास तर ठेव. मित्रांनो मी विश्वास ठेवला परमेश्वर. त्याच्यानंतर काय करायचं तुला, कृती करायची भाऊ. कृती काय, नुसतं विश्वास ठेवला, देव भेटला आणि देवानी सगळं काय व्यवस्थित करणार म्हणून, इन्सॅनिटीची सॅनिटी करणार म्हणून संपलं का? तर नाही मित्रांनो, कृतीची पायरी तिसरी ती, इच्छा आणि जीवन सोडायची तयारी. मित्रांनो आजही मी कुठं ना कुठं आहे ना स्वतःच्या हातामध्ये माझं कंट्रोल घेतो, किंवा आहे ना मला असं वाटतं मी माझ्या आयुष्याचं आहे ना, मीच डायरेक्टर आहे, मीच सगळ्या गेम करतो, मीच सगळं काय. पण मला ए मध्ये आल्यावर बऱ्याच वर्षानंतर फटके बिटके खाल्ल्यावर कळलं की नाही राव, मी काही नाही करू शकत. माझं सगळं आयुष्य आहे ना फक्त आणि फक्त परमेश्वर चालवतो. मी फक्त चॅनल आहे, मी फक्त माध्यम आहे, फक्त माध्यम आहे. आणि ही कृती कुठे ना कुठे ना मित्रांनो सुरू झाली. त्याच्यानंतर चौथी पाचवी पायरी असेल, ऍक्शनच्या पायऱ्या आहेत या सगळ्या मित्रांनो. लिहून काढायचे, स्पॉन्सरपाशी बोलायचे, स्वभाव दोष बघायचे, त्याच्यासाठी प्रार्थना करायची. मग हे सगळं काय मी गोंधळ घातलेला आहे मित्रांनो, त्याच्यावरती मला तयार व्हायचे, बाबा नाही हे सगळं जर मिटावलं नाही तर परत 10 रुपयाला जाशील भाऊ तू. मग ती लिस्ट बनवायची, नुकसान भरपायची. त्याच्यानंतर 9व्या पायरीमध्ये अमेंडमेंट करायची. 10व्या पायरीमध्ये मित्रांनो रोजच्या रोज मला माझी इन्व्हेंटरी घ्यायची. रोजच्या रोज स्पॉट इन्व्हेंटरी घ्यायची. नाही दिवसभर जमलं कामाच्या व्यापाने तर 11 रात्री सकाळी प्रार्थनापूर्वक म्हणजे स्वतःहून परमेश्वराजवळ जाणं, ध्यान करणं. ध्यान तर होत नाही मित्रांनो माझं अजून पण, पण मी प्रार्थना 100% करतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना मित्रांनो, मला आज कळतंय की मला जे भेटलंय ना ते इतरांना द्यायचे. मला जे भेटलं ते इतरांना द्यायचे. कारण की ना अल्कोहोलिक्स अनोनिमस मध्ये आल्यानंतर आहे ना, मला सुरुवातीला स्पॉन्सर भेटला, त्यांनी कार्यक्रम वगैरे बऱ्यापैकी मला सांगितलं बिंगितलं, सगळं झालं. मला वाटलं अरे झालं राव, आपल्याला कार्यक्रम सांगितलं, आजार कळला, काय करायचं, पहिली पायरी काय, दुसरी तिसरी, हे ते इन्व्हेंटरी घ्यायची, हे ते. मला फक्त कार्यक्रम समजला, पण मी त्याचं आचरणच केलं नाही मित्रांनो. बरेच दिवस मी मित्रांनो आहे ना, बरेच वर्ष मी त्याचं सुरुवातीला केलं असन. नवीन नवीन ती मजा भेटते ना, ती किक बसते ना, नवीन नवीन ती हायर टेस्ट भेटते, त्यावेळेस नवीन नवीन केलं मित्रांनो. पण नंतर मी पैशाच्या मागं पळालो, सगळ्या गोष्टींच्या मागं पळालो. पण आज मला कळतंय की राव, परमेश्वराने मला सोबर का ठेवले, परमेश्वराने मला अल्कोहोलिक्स अनोनिमस मध्ये का आणले. तर मी गाडी घ्यावा, बंगला घ्यावा, बायका पोरांना सांभाळावा, आई बापाला चांगलं इमानाने फिरवावं, किंवा मी ब्रँडेड कपडे घालावा, चांगली मोठी नोकरी करावा, चांगला धंदा करावा, किंवा जी जी लोक माझ्यावरती हसली त्यांना दाखवा नाही ना काय चीज आहे म्हणून. ह्याच्यासाठी मित्रांनो परमेश्वराने मला अल्कोहोलिक्स अनोनिमस मध्ये नाही आणलं. तर अल्कोहोलिक्स अनोनिमस मध्ये आणून मला जिवंत ठेवलंय ना, तर परमेश्वराचं काम करण्यासाठी जिवंत ठेवलंय मित्रांनो. परमेश्वराचं काम. कारण की मी एवढा स्वार्थी आहे ना, एवढा स्वार्थी आहे ना मित्रांनो, की मी परमेश्वराची प्रार्थना करून परमेश्वराकडून जे जे काही पाहिजे ना ते घेतो, आणि नंतर म्हणतो की यार हे मीच केलंय, मीच केलंय, म्हणजे ते क्रेडिट सुद्धा मीच घेतो मित्रांनो. आणि ज्यावेळेस आज मी बघतो ना की मी त्या श्रद्धेपर्यंत पोहोचलोय का, तर त्या श्रद्धेपर्यंत आहे ना मित्रांनो मी बऱ्यापैकी कधी कधी पोहोचला असतो, कधी कधी डगमगत असतो, कधी ना कधी ना माझा विश्वास विश्वास 100% ठेवतो मित्रांनो मी. पण त्या श्रद्धेपर्यंत आहे ना मी अजून पण पोहोचलेलो नाही. मला कधी कधी लय श्रद्धा वाटते, कधी कधी असं वाटतं "अरे देवाने लय चांगलं केलं राव आपल्या आयुष्यामध्ये, लय भारी केलं राव, लय मस्त राव." मी अल्कोहोलिक्स अनोनिमस मध्ये आल्यानंतर आहे ना, ज्यावेळेस प्रोग्राम वगैरे घेतलेला ना मित्रांनो, त्यावेळेस ना मी असं रडायचो राव. मी लय भारी वाटायचं, मला लय मस्त वाटायचं, असं हवेत उडल्यागत वाटायचं. आणि मी म्हणायचो काय यार जिंदगीत देवानी राव आपली दारू थांबवली, आज आज नोकरी, आज पैसा आहे, हे ते असं आहे तसं आहे. पण मित्रांनो त्याच्यानंतर ज्यावेळेस मी दारू प्यायला लागलो ना, त्यावेळेस पण आहे ना मी परमेश्वराला दोष द्यायला लागलो ए मध्ये येऊन सुद्धा. आणि त्याचं समर्थन करायला लागलो राव कुठं ना कुठं, की मी म्हणायचो राव मी दारू पितो ना, ह्याच्या मागं पण काहीतरी देवाची योजना असेल बरं का, ह्याच्या मागं पण देवाचं काहीतरी नियोजन असेल. कारण की मी ज्या ज्यावेळेस स्लिप व्हायचो ना मित्रांनो, माझं वाईट व्हायच्या ऐवजी ना बऱ्यापैकी चांगलंच व्हायचं बऱ्यापैकी वेळा. मला चांगलं आठवतं मित्रांनो, मी मागच्या वर्षी ज्यावेळेस आहे ना माझं अप्रेझल होतं, त्यावेळेस मी दारू पिलो होतो, आणि दारू पिऊन माझ्या बॉसला बिसला फोन केला, जरा राडा बिडा घातलेला, रेजिग्नेशन वगैरे पाठवलेलं दारू पिऊन. आणि मी ज्यावेळेस कामावरती गेलो ना मित्रांनो, माझं इन्क्रीमेंट केलं माझ्या कंपनीने, माझा पगार बिगार वाढवला. मग मला असं वाटलं आयला राव बरं झालं आपण दारू पिलो राव, बरं झालं आपण स्लीप झालो. म्हणजे मी माझी इन्सॅनिटी जी काय दुसऱ्या पायरीमध्ये सांगतात ना की मानसिक निरोगीपणा, मानसिक वेडेपण आहे ना, इन्सॅनिटी. मी काय येडा नाही, लोकांना दगडी बिगडी हाणत नाही मी, का मला पागल खाण्यात टाकायची गरज नाही. पण ही जी इन्सॅनिटी आहे ना, ही विचार करायची जी पद्धत आहे ना, माझी वेड्यासारखी विचार करायची पद्धत, ती मला परमेश्वर मिळवून देणार आहे मित्रांनो. ती परमेश्वर कधी मिळवून देतो, ज्यावेळेस मी 10व्या पायरीपर्यंत पोहोचतो ना, आणि 10व्या पायरीमध्ये सांगितलं की आम्हाला आता
परमेश्वर जे काय आहे ते परमेश्वराच्या योजनेनुसार चालायचं, योजनेनुसार जगायचे. बऱ्याच गोष्टी आहेत मित्रांनो त्या. आणि आज मला कळतंय, मी एक 2च मिनिट शेअर करतो आणि थांबतो मित्रांनो. मी आज आहे ना कसं आयुष्य जगतोय मित्रांनो, माझ्या आयुष्यामध्ये आज बरेच प्रॉब्लेम आहेत बरं का. बरेच प्रॉब्लेम आहेत, पण मी आहे ना आज शांत असतो. मी चिडचिड होत नाही माझी बरं का. जास्त राग, भीतीग्रस्त नसतो, पण भीती वाटते कुठल्या ना कुठल्या गोष्टीची, काळजी असते, कधी कधी चिंता वाटते बरं का. पण मी ज्यावेळेस आहे ना विचार करतो ना राव, तिथपर्यंत त्या परमेश्वराने आणले बरं का. आणि इथून पुढे पण आहे ना तो परमेश्वर 100% नेईन बरं का. कारण की जर का पिक्चर संपला असता ना, तर नाही नाही ए मध्ये आलाच नसता. आणि जर का ए मध्ये आलाय, ए मध्ये येऊन 2.5 पावणे 3 वर्षानंतर 10 रुपयाला परत ए मध्ये आलाय आणि परत आयुष्यामध्ये चांगलंच होतंय म्हणल्यावर पिक्चर हवी बाकी. पिक्चर अजून संपलेला नाही 100% मित्रांनो. त्यामुळे आज भीतीग्रस्त नसतो. आज आहे ना मित्रांनो, मी माझ्या बायको मला लय वेळा म्हणायची, अहो मंदिरात चला, मंदिरात चला. मी जायचो नाही. पण मी आहे ना मित्रांनो, आता एक 2-4 महिने झाले मी बायको सोबत आहे ना मंदिरात जातो. मंदिरात गेल्यानंतर आहे ना, तिथं जे काही देवाची गाणी म्हणतात, जे काही देवाची आराधना म्हणतात नाही का, वर्शिप करतात, मला लय भारी वाटतं राव. मला आहे ना, मी पहिले देवाच्या मंदिरात फक्त जायचो ना, देवा मला हे दे, देवा मला ते दे, माझं असं कर, तसं कर, हे कर, ते कर, फार मंदिरातून बाहेर निघत थोडं मी सांगत राहायचो देवाला. पण मित्रांनो, आज देवाकडे गेल्यानंतर आहे ना, मला असं वाटायचं, असं वाटतं की राव देवाने मला किती दिलंय, किती दिलं राव. आज मी दारू पेलो नाही, आज मी जिवंत आहे. मला आज अशी एवढी वर्ल्ड वाईड अल्कोहोलिक्स अनॉनिमसची फेलोशिप भेटली. मी जिथं जाईन तिथं माझे याचे मेंबर आहेत. आज मला पोरग आहे, बायको आहे, आई वडील आहेत, आज जॉब आहे, घर आहे, सगळं काही आहे राव. आज ज्यावेळेस मी माझे ब्लेसिंग काउंट करतो ना, की परमेश्वराने माझ्यासाठी काय काय केले, त्यावेळेस माझ्या डोळ्यातनं पाणी येतं मित्रांनो, आजही पाणी येतं. आणि मी आज देवाकडे काय मागत नाही. मला माहिती की जे काही मला करायचं ना ते मलाच करायचंय. माझी मदत मी करू शकतो. आणि जोपर्यंत मी माझी मदत करतोय ना, तोपर्यंतच परमेश्वर माझी मदत करणार आहे. मी माझी मदत करायची बंद केलं ना, तर परमेश्वर पण माझी मदत नाही करणार मित्रांनो. आज मला हे कळतंय, ह्याच्यामध्ये नो डाऊट आहे की मी आज दारू नाही ना पिलो, तर ही फक्त आणि फक्त देवाची कृपा आहे. मी असं म्हणू शकत नाही की मी आज मीटिंग केली किंवा मी आज हे केलेलं आहे, मी ते केलेलं आहे. नाही मित्रांनो, आज मला दारूपासून दूर ठेवणारा फक्त आणि फक्त परमेश्वर आहे. कारण की मी हे सगळं करून सुद्धा दारू पिलेलो आहे. मी हे सगळं करून सुद्धा माझे वैयक्तिक अनुभव आहेत मित्रांनो. कोणाला काहीतरी वाटेल वेगळं, पण मी हे सगळं करून सुद्धा दारू पिलेलो आहे. पण आज मला कळतंय की जोपर्यंत माझं आणि परमेश्वराचं बॉन्डिंग आहे ना, मी जोपर्यंत 24 तास त्या परमेश्वराच्या श्रद्धेमध्ये जगतोय ना, तोपर्यंत परमेश्वर आहे ना मला दारूपासून तर दूर ठेवणार. पण जी काय माझी मानसिकता आहे ना, किंवा जी काय मला हायर टेस्ट पाहिजे ना, तो आनंद मला परमेश्वर देत राहतो. कारण की त्या आनंदासाठी पण मित्रांनो, मी मध्ये आल्यावर सगळं काही मला भेटल्यानंतर पण मी वारंवार दारू प्यायला गेलेलो आहे. ती स्पिरिच्युअल वाईड म्हणतात ना त्याला, ती आध्यात्मिक पोकळी त्या परमेश्वराने. कारण की सृष्टीचा नियम आहे मित्रांनो, की कुठं पण आहे ना, कुठं पण होलो कधीच काहीच राहत नाही या सृष्टीमध्ये. मी जर काय ना, एखादं माझ्या घरामध्ये ना म्हणजे टिफिनचा डबा जरी आहे ना मी संपवला आणि तो जरी बंद करून ठेवायचं म्हणलं ना, तरी पण त्या टिफिनच्या जागा, त्या डब्यामध्ये ना हवा जाती लगेच, हवा. म्हणजे पोकळी कुठंच राहत नाही मित्रांनो. तशीच आहे ना, ज्यावेळेस मी दारू थांबली ना, जी काही पोकळी निर्माण झाली होती ना मित्रांनो, ती पोकळी मी शॉपिंग मध्ये शोधायचो, घरच्यांना फॅमिलीला फिरायला घेऊन जायचो, तिकडे शोधायचो, अजून कशात पॉन बघण्यामध्ये शोधायचो मित्रांनो मी. अशा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये. पण मित्रांनो ते ना क्षणिक सुख असायचं, त्याने माझी पोकळी नाही भरून निघायची. आज आहे ना, मी ज्यावेळेस परमेश्वराच्या सानिध्यात राहतो ना, जगतो ना, त्यावेळेस मला वाटतं यार खरं राव, किती आयुष्य चांगलं आहे राव आणि किती सिम्पल आहे. आज माझ्या आहे ना गरजा लय कमी झालेल्या आहेत, मागण्या तर बऱ्यापैकी नाहीच आहेत. पण मला आज वाटतं कायला शॉपिंग करायची, कायला कपडे घ्यायची, कायला गाडी घोडा बंगला बिंगला पाहिजे. मी एकदम रिलॅक्स असतो मित्रांनो, निवांत असतो. आणि आज परमेश्वरापासून थोडा जरी लांब गेलो ना, का माझी अनमॅनेजेबिलिटी चालू होती मित्रांनो. मला मला मी एवढं सांगू इच्छितो की मला आज खरंच परमेश्वर बऱ्यापैकी म्हणजे समजलेला आहे. आणि त्या परमेश्वरावरती मी आज इच्छान जीवन नाही म्हणता येणार, पण त्या परमेश्वरावरती मी अवलंबून राहतो. आणि अवलंबून राहिल्यानंतर आहे ना, मी एकदम शांत होतो. मला जे काय मित्रांनो बोलायला संधी दिली, तुम्ही शांत ऐकलं. हिथे जरा कुत्री लय वारडायला लागली, जरा घराच्या बाहेर आलो मी. त्याच्यामुळे मित्रांनो धन्यवाद. आणि मला जे काही बोलायचं होतं दुसऱ्या पायरीबद्दल, मी अनुभवातून बोललो मित्रांनो. तर थँक्यू व्हेरी मच.